सण कोणताही असो, सर्वात आधी आठवते ती म्हणजे पुरणपोळी. आता तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील की पुरणपोळी अशी बनवायची, तशी बनवायची. पण आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठापासून आमच्या घरी बनवतात अगदी पारंपरिक पद्धतीने तीच पद्धत शेअर करणार आहे. बनवायला इतकी सोपी आहे, नवशिकेसुद्धा अगदी सहज बनवू शकतील. कापसासारखी मऊसूद होते, अगदी ओठाने सुद्धा तोडू शकाल इतकी, आणि पुरणसुद्धा अगदी काठोकाठ भरतं. आणि हो, दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणाल ना तरीसुद्धा ही पुरणपोळी आहे अशी मऊसूद राहते. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी एक बाउल घेतला आहे. आता यामध्ये 1 वाटी वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम इतकी मी चणा डाळ घेतली आहे. आता या बाउलमध्ये ही चणा डाळ काढायची आणि 2 ते 3 वेळा हाताने चोळून स्वच्छ अशी डाळ 2 ते 3 वेळा हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतली ना की त्यामधला एक्स्ट्रा स्टार्च निघून जातो आणि डाळ छान मऊसूत शिजते. तर इथे पहा, 2 ते 3 वेळा हाताने चोळून डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि डाळ एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायची. डाळ भिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे एका परातीमध्ये ज्या वाटीने मोजून मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ या ठिकाणी 2 वाटी वापरायचं आहे. 1 वाटी डाळीसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ एकदम अचूक प्रमाण आहे. तुम्ही मळलेलं पीठ अजिबात शिल्लक राहणार नाही आणि पुरणसुद्धा. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हळद मी पिठामध्ये न घालता ज्या पाण्याने पीठ मळून घेणार आहे त्या पाण्यामध्ये घातली आहे. म्हणजे हळद सर्व पिठामध्ये एकसारखी मिसळते आणि पिठाला रंग खूप छान येतो. आता लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. आपण नेहमी चपातीसाठी मळतो ना, अगदी त्या कन्सिस्टन्सीमध्ये, त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असेल तरीसुद्धा चालेल. आता पुरणपोळी मळताना पीठ सैलसर मळतात, पण आपण घट्टसर मळतोय का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मी छान घट्टसर असं मळून घेतलं आहे. पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर इथे एक बाउल घेतला आहे. आता या बाउलमध्ये हे मळलेलं पीठ काढायचं आणि याच्यामध्ये ही मळलेली जी कणिक आहे ती पूर्ण बुडेल इतकं पाणी घालायचं. अशा पद्धतीने पाण्यामध्ये पीठ भिजवून घेतलं ना की पिठाला छान सैलसरपणा येतो. त्याच पद्धतीने पुरणपोळी छान मऊसूत तयार होते आणि अगदी 2 दिवस म्हणाल ना तरीसुद्धा आहे अशी राहते. आमच्या घरी ना नेहमी याच पद्धतीने पीठ पाण्यामध्ये भिजवतात आणि पुरणपोळी बनवतात. आता झाकण ठेवायचं आणि ही कणिक भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवायची. तर इथे पहा, आपली कणिक मळून झाली आहे, डाळसुद्धा अर्धा तास भिजली आहे. आता काय करायचं, ज्या पाण्यामध्ये डाळ भिजत घातली आहे त्या पाण्यासहित ही डाळ आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायची आहे. आणि जेवढी डाळ आहे त्याच्यात दुप्पट ते तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी ज्या बाउलमध्ये ही डाळ भिजवून घेतली होती ना त्याच बाउलने 2 बाउल आणखी यामध्ये पाणी घालणार आहे. आणि या ठिकाणी मी कोमट किंवा गरम पाणी न वापरता थंड पाण्याचाच वापर केला आहे. 2 बाउल पाणी घातल्यानंतर एक छोटा चमचा यामध्ये हळद घालायची आणि तेलाच्या किटलीमध्ये जो चमचा असतो किंवा एक मोठा चमचा यामध्ये तेल घालायचं. हळद आणि तेल डाळीमध्ये एकसारखं मिक्स करायचं. तेल आणि हळद घातल्यामुळे पुरणाला रंग छान येतो आणि तेलामुळे डाळ एकसारखी मऊसूत शिजते. आता कुकरचं झाकण लावायचं, कुकर गॅसवर ठेवायचा आणि मध्यम आचेवर कुकरच्या 5 शिट्ट्या करायच्या. डाळ अर्धा तास भिजवून घेतली आहे त्यामुळे 5 शिट्ट्यांमध्ये डाळ छान अगदी मऊसूत शिजते. तर इथे पहा, मध्यम आचेवर कुकरच्या मी 5 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे. आता मी तुम्हाला डाळ कशी शिजली आहे ते दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर आला आहे, त्यासोबतच डाळसुद्धा पाहू शकता अगदी छान मऊसूत शिजली आहे. आता ही डाळ आपल्याला या पाण्यातून वेगळी करायची आहे. जे पाणी बाजूला राहतं त्याला एळवणी म्हणतात. त्याच्यापासून एळवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी बनवली जाते. तर इथे मी अशा पद्धतीने एक बाउल घेतला आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि आता ही डाळ आपल्याला या चाळणीवरती काढायची आहे. म्हणजे जे एळवणी आहेत ते सेपरेट होईल आणि डाळ सेपरेट होईल. तर इथे पहा, शिजवून घेतलेली डाळ मी चाळणीमध्ये काढली आहे आणि एळवणीसुद्धा बाजूला निघाले. आता काय करायचं, ही डाळ चाळणीने थोडीशी पसरवून घ्यायची. म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निथळून खालच्या बाउलमध्ये जाईल आणि डाळ कोरडी होईल. तर इथे पहा, डाळ पूर्णपणे कोरडी झाली आहे. जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा निथळून निघालं आहे आणि आपलं एळवणीसुद्धा तयार आहे. आता याची मी आमटी बनवून घेणार आहे.
तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण आमटी मी काळ्या मसाल्यातली बनवली होती. आता आपण पुरण तयार करून घेऊया. तर त्यासाठी जास्त भांडी न भरवता ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती तोच कुकर मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे. त्यानंतर यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती शिजवून घेतलेली डाळ काढायची. शिजवून घेतलेल्या डाळीतील पाववाटी डाळ मी बाजूला काढून ठेवली आहे, जी आपण आमटीत वापरणार आहोत. त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे. गूळ शक्यतो खिसून किंवा चिरूनच वापरायचा, म्हणजे गुळाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट होतं. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं. तुपामुळे पुरण छान मऊसूद होतं आणि पुरणपोळीला चवही येते. आता गूळ, तूप आणि डाळ एकसारखं आपण मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता, जसजशी आपण डाळ परतून घेतोय तसतसा गूळ सैलसर व्हायला लागला आहे. थोड्या वेळाने जेव्हा पुरण तयार व्हायला लागतं तेव्हा हे मिश्रणसुद्धा घट्टसर यायला सुरुवात होते. तर याच पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवर हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे. पुरण तयार झालं आहे का कसं ओळखायचं ते सुद्धा सांगते. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर जसजसं हे पुरण मी परतून घेते तसतसं हे घट्टसर व्हायला लागले आणि इथे एक 7 ते 8 मिनिटामध्येच पुरण छान असं परतून झालं आहे. पुरणाची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. आता ज्या चमच्याने तुम्ही पुरण परतून घेताना तो चमचा अशा पद्धतीने पुरणामध्ये उभा करायचा. जर उभा राहिला, खाली नाही पडला, तर पुरण एकदम परफेक्ट तयार झालं आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहिलं चमचा पुरणामध्ये आहे असा उभा राहिला होता, म्हणजे पुरण तयार झाले. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये इथे मी जायफळ आणि वेलची पूड घेतली आहे ती घालायची. इथे मी एक अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पूड घेतली आहे. गॅस बंद करूनच जायफळ आणि वेलचीची पूड यामध्ये घालायची, म्हणजे त्याचा सुगंध आहे असा पुरणामध्ये राहतो. पुरण आपलं तयार झालं आहे. आता इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यावर पुरणाची चाळण ठेवायची आणि तयार झालेलं पुरण या चाळणीवर काढून घ्यायचं. पुरण गरम असतानाच वाटून घ्यायचं, म्हणजे अगदी लगेच आणि एकसारखं वाटलं जातं. तर इथे सर्व पुरण मी चाळणीमध्ये काढून घेतलं आहे. आता हे पुरण आपल्याला लगेच वाटून घ्यायचं आहे. तर पुरण वाटण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एखादं फुलपात्र किंवा ग्लास वापरू शकता, म्हणजे पुरणही पटकन वाटलं जातं आणि हाताला चटकाही बसत नाही. तर इथे पहा, सर्व पुरण मी वाटून घेतलं आहे. आता चाळणीला खालच्या बाजूला जे पुरण लागलं आहे ते सुद्धा आपण या पद्धतीने काढून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान मऊसूद असं हे आपलं पुरण बनून तयार झालं आहे. पुरण जास्त ओलसरही नाही किंवा कोरडंसुद्धा नाही आहे. जसं पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण आपल्याला हवं आहे अगदी तसंच हे पुरण तयार झालं आहे. आता हे पुरण थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात आणि कणिक मळून घेऊयात. तर इथे पहा, अर्धा तास कणिकसुद्धा मी पाण्यामध्ये अगदी छान भिजवून घेतली आहे. आता ही भिजवून घेतलेली कणिक पुन्हा आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायची आहे. तर इथे पहा, भिजवून घेतलेली कणिक मी परातीमध्ये काढून घेतली आहे आणि अर्ध फुलपात्र इथे मी तेल घेतलं आहे. आता काय करायचं, कणिक अशा पद्धतीने थोडीशी तिंबून घ्यायची आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने परातीमध्ये पसरवून घ्यायची. आता फुलपात्रामध्ये जे आपण तेल घेतलं आहे त्यातलं 2 ते 3 चमचे तेल या कणकीवरती घालायचं आणि ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. छान सॉफ्ट अशी ही कणिक आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यामुळे कणिक तिंबून घेत असताना लागेल असं थोडं थोडं तेल यावरती घालायचं आणि कणिक छान अशी मळून घ्यायची. तर या ठिकाणी मी अर्ध फुलपात्र तेल घेतलं आहे, पण एवढं तेल आपल्याला लागत नाही. खूप कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर होतो. तर इथे पहा, सुरुवातीला एक 3 चमचे मी तेल यामध्ये घातलं होतं. पुन्हा एक 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. पुन्हा ही कणिक आपल्याला त्याच पद्धतीने तिंबून घ्यायची आहे. तर इथे पहा, अशा पद्धतीने 2 हातांनी ही कणिक छान अशी मळून घेतली ना की एकदम सॉफ्ट होते आणि पटकन तयार होते. तर इथे पहा, आता याच पद्धतीने लागेल असं थोडं थोडं तेल घालून मी कणिक छान अशी तिंबून घेतली आहे. तयार झालेल्या कणकीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्याचप्रमाणे कणिक अशी लांबवली की तुम्ही पाहू शकता छान अशी लांबती आहे, सिल्की अशी ही कणिक मळून तयार झाली आहे. आता एक पुन्हा अर्धा मिनटं ही कणिक मी याच पद्धतीने मळून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता पुरणपोळीसाठीची कणिक आपली तयार झाली आहे. आता त्यासोबतच जे पुरण आपण तयार करून घेतलं होतं ते पुरणसुद्धा तयार झाले आणि तुम्हाला मी जसं सांगितलं अर्ध फुलपात्र मी तेल घेतलं होतं, त्याच्यातलं फक्त 6 ते 7 चमचे तेलाचा वापर झाला आहे. त्यापेक्षा जास्त तेल मी वापरलं नाही आहे.
आता आपण लगेच पुरणपोळी बनवून तर त्यासाठी मळून घेतलेल्या कणकेतील थोडीशी कणिक म्हणजे लिंबा एवढ्या आकाराची कणिक हातावरती घ्यायची, त्याचा गोळा तयार करायचा. तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने हातावर गोलाकार फिरवून याची वाटी तयार करायची. तर इथे पहा, या पद्धतीने तयार कणकेची मी वाटी तयार करून घेतली आहे. आता यामध्ये ना थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण पुरण यामध्ये भरतो तेव्हा पुरण अगदी व्यवस्थित सेट होतं आणि कोरडी कणिक असल्यामुळे पुरणपोळी लाटताना त्यातून बाहेर येत नाही. तर इथे पहा, जेवढा मी गोळा तयार करून घेतला होता त्याच्या दुप्पट इथे मी पुरणाचा गोळा तयार करून घेतला आहे. आता हे पुरण या तयार केलेल्या कणकेच्या वाटीमध्ये भरायचं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने पुरण कणकेच्या वाटीमध्ये भरून घेतलं की आता याच्यावरती सुद्धा थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि आता ही कणकेची वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी तयार होते आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने जर पुरण भरून घेतलं ना तर पुरणपोळी अगदी छान लाटून होते आणि फुटतसुद्धा नाही. तर इथे कणकेचा गोळा बंद केल्यानंतर वर जी एक्स्ट्रा कणिक राहिली आहे ती तुम्ही या गोळ्यामध्येच घालू शकता किंवा वरची कणिक एक्स्ट्रा जी आहे ती काढून ठेवू शकता. तर इथे परफेक्ट असा गोळा बनून तयार झाला आहे. आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटाने हलकंसं प्रेस करायचं आणि हा गोळा पसरवून घ्यायचा. या पद्धतीने हा गोळा प्रेस करून हलकासा पसरवून घेतला ना की पुरण आतमध्ये एकसारखं पसरतं आणि लाटताना पुरणपोळी फुटत नाही. आता वरून आणखी कोरडं पीठ भुरभुरायचं आणि ही पुरणपोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची. आता पुरणपोळी लाटताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पुरणपोळी जोर देऊन न लाटता अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची. त्यासोबतच पुरणपोळीच्या ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा हलक्या हाताने पसरवून घ्यायच्या, म्हणजे पुरण काठोकाठ भरलं जातं. आता जेव्हा पुरणपोळी तुम्ही पलटी करून दुसऱ्या बाजूने लाटून घ्याल ना तेव्हा वरच्या बाजूला सर्वात आधी कोरडं पीठ भुरभुरायचं, पुरणपोळी पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा कोरडं पीठ भुरभुरायचं आणि पुन्हा आपल्याला हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी एकदम छान पातळ अशी मी लाटून घेणार आहे. पुढे तुम्हाला दाखवतेच, प्रत्येक पुरणपोळी अगदी छान टम्म फुगलेली ते सुद्धा दाखवते. तर इथे पहा, एकदम छान पातळ अशी पुरणपोळी मी लाटून घेतली आहे. लाटलेल्या पुरणपोळीच्या तुम्ही कडासुद्धा पाहू शकता. आता पुरणपोळी आपण भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता. तवा कडकडीत गरम करून घ्यायचा नाही. त्यानंतर तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं. लाटलेली पुरणपोळी तव्यावर घालायची. खालच्या बाजूने हलकेसे बबल्स येईपर्यंत ही पुरणपोळी भाजून घ्यायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय करायचा. पुरणपोळी पलटी करायची आणि तुम्ही पाहू शकता काही छान आणि टम्म ही पुरणपोळी फुगली आहे. आता तुम्हाला जे हवं आहे तेल किंवा तूप ते पुरणपोळीला लावून घ्यायचं. पुरणपोळी पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप किंवा तेल लावायचं आणि पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची. पुरणपोळी भाजताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरणपोळी नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजायची. जर मंद आचेवर पुरणपोळी तुम्ही भाजून घेतली तर पुरणपोळी मऊसूद राहणार नाही, ती कडक होईल. त्यामुळे पुरणपोळी भाजताना शक्यतो मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजून घ्यायची. आता याच पद्धतीने राहिलेल्या पुरणपोळ्यासुद्धा लाटून भाजून मी घेते आणि भाजताना तुम्हाला प्रत्येक पुरणपोळी दाखवते किती छान टम्म फुगली आहे. ही तुम्ही दुसरी पुरणपोळीसुद्धा पाहू शकता, अगदी काठोकाठ छान अशी टम्म फुगली आहे. ही पुरणपोळीसुद्धा मी टम्म फुगली की तूप किंवा तेल लावून भाजून घेणार आहे. पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप किंवा तेल लावायचं. आता पुरणपोळी भाजून घेताना सुद्धा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरणपोळी सतत अलटीपलटी करायची नाही. फक्त 1 ते 2 वेळाच अलटीपलटी करायची. मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायची. पुरणपोळी छान आणि पटकन भाजली जाते आणि पुरणपोळी शक्यतो गव्हाळाशीच भाजून घ्यायची असते. आणि आता राहिलेल्या सर्व पुरणपोळ्यासुद्धा मी लाटून भाजून घेते. अगदी शेवटची पुरणपोळीसुद्धा तुम्ही पाहू शकता काय मस्त टम्म फुगली आहे. आता ही गरमागरम पुरणपोळी दुधासोबत आणि तुपासोबत सर्व करायची. तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशा आपल्या सर्व पुरणपोळी बनवून तयार झाल्या आहेत. पुरणपोळी तुम्ही पाहू शकता छान मऊसूद तयार झाली आहे. पुरणसुद्धा तुम्ही पहा अगदी काठोकाठ भरला आहे आणि ओठाने सुद्धा तोडू शकाल इतकी मऊसूद ही पुरणपोळी बनवून तयार झाली आहे. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, अगदी 2 दिवस म्हणाल ना तरीसुद्धा ही पुरणपोळी आहे असे छान मऊसूद राहते. तर एकदा माझ्या या पद्धतीने पुरणपोळी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. नवशिके असाल ना तरीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला परफेक्ट जमेल.
तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा मदत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.